हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही छान आहात आणि छानच राहा. कारण आता मी तुमच्यासाठी खूप छान छान रेमेडी घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बघा, आपल्यालाच आपला चेहरा कधी कधी काळा वाटतो, पण का वाटतो ते आपल्याला जाणवत नाही. कधी कधी डल दिसतो, कधी कधी अनइव्हन स्किन आपल्याला जाणवते, पण ती कशामुळे जाणवते हे काही माहिती नसतं. पण आपल्याला आपल्या चेहऱ्याला काहीतरी पुरवण्याची गरज असते, काहीतरी प्रोव्हाइड करण्याची गरज असते, हे आपल्याला कळतं. पण आपल्या चेहऱ्याला आपण कोणती ट्रीटमेंट द्यायची हे आपल्याला लवकर लक्षात येत नाही. कधी कधी आपल्या चेहऱ्यावर फेशियल हेअर्स असतात. फेशियल हेअर्स म्हणजे आपल्या गालावर जे बारीक बारीक केस असतात त्याला फेशियल हेअर्स म्हणतात. मग ते खूप ब्लॅक असल्यामुळे देखील कधी कधी आपला चेहरा काळा आपल्याला दिसायला लागतो. मग ते झाकण्यासाठी आपल्याला एक ट्रीटमेंट करण्याची गरज असते. ट्रीटमेंट म्हणजे मी प्रॉपर ट्रीटमेंट म्हणत नाहीये, आपण घरच्या घरी देखील हे करू शकतो. तर आज आपण ब्लीच कसे करायचे हे बघणार आहोत. मग ब्लीच पण वेगवेगळ्या प्रकारचे असते, पण आपल्या चेहऱ्याला कोणतं ब्लीच सूट होतं ते वेगवेगळ्या स्किनवर वेगवेगळ्या प्रोडक्टवर डिपेंड असतं. तर माझ्या चेहऱ्याला आता काही प्रॉब्लेम नाहीये, पण माझ्या चेहऱ्यावर फेशियल हेअर्स आहेत, तर ते मला झाकायची आहेत. मग ते झाकण्यासाठी मी कोणतं प्रोडक्ट वापरणार आहे ते तुम्हाला दाखवणार तर आहेच, पण त्याआधी तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका. स्टेप बाय स्टेप मी आज तुम्हाला सगळं दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तरच लाईक करा. चला तर बघूया, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. बघूया कोणकोणते मेन इन्ग्रेडियंट्स आपण आज यामध्ये वापरणार आहोत. हे बघा फ्रेंड्स, आता मला ब्लीच करण्यासाठी मी तयार झालेली आहे. मी माझा चेहरा फेस वॉश केलेला आहे. त्याच्यानंतर मी आता इथे क्लिन्झिंग करणार आहे. क्लिन्झिंग केल्यामुळे काय होणार आहे, मी आता फेस वॉश केलाय, पण माझा 100% माझा फेस वॉश झालेला नाहीये. फक्त 50%च फेस वॉश झालेला आहे. तर मी क्लिन्झिंग मिल्कने माझा चेहरा पूर्ण साफ करून घेणार आहे. बघा, माझ्याकडे पीएच बॅलन्सचं डीप क्लिन्झिंग आहे, तुम्ही बघू शकता. यामुळे माझा चेहऱ्याचा जो पीएच लेवल आहे तो पण कंट्रोलमध्ये राहणार आहे आणि व्यवस्थित माझ्या चेहऱ्याला क्लिन्झिंग होणार आहे. बघा, मी किती थोड्या क्वांटिटीमध्ये वापरतेय. बघू शकता फ्रेंड्स, किती थोड्या क्वांटिटीमध्ये मी घेतलेला आहे. आता पूर्ण चेहऱ्याला मी माझ्या लावून घेणार आहे. क्लिन्झिंग करायचंय. ज्या पण क्लिन्झिंगच्या स्टेप्स आहेत त्या इथे वापरणार आहोत. ब्लीच करण्यासाठी मी इथे टर्मरिकचं ब्लीच वापरणार आहे. हे ब्लीच खूप छान आहे आणि हे माझ्या चेहऱ्याला सूट होतं, तर मी हेच यूज करणार आहे. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं एका बाउल मध्ये काढून घ्यायचंय. आपल्याला ब्लीच करण्यासाठी असा एक बाउल आणि असा एक ब्रश पाहिजे. बघू शकता, ह्या बाउल मध्ये आपल्याला ब्लीच घ्यायचं आहे. बघू शकता फ्रेंड्स, एवढंच ब्लीच माझ्या चेहऱ्याला पुरेसं आहे. एवढंच ब्लीच मी घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आता टाकणार आहे ते हे ऍक्टिव्हेटर. बघू शकता, टर्मरिकचा ऍक्टिव्हेटर आहे. हे बघा फ्रेंड्स, जेवढं मी क्रीम घेतली होती, जर 1 चमचा क्रीम असेल तर 1/2 चमचा फक्त आपल्याला ऍक्टिव्हेटर टाकायचं आहे. तर ते प्रमाण बघू शकता तुम्ही. ही क्रीम आहे आणि हे ऍक्टिव्हेटर आहे. हे छान आता मी मिक्स करून घेणार आहे. तोपर्यंत इकडे माझा चेहरा पण ड्राय होतोय. जर ओल्या चेहऱ्यावर तुम्ही जर ब्लीच लावलं तर चेहऱ्याची आग होते, त्यामुळे चेहरा पूर्ण 100% आपला ड्राय झालेला पाहिजे. त्यासाठी मी आता वाइपअप करून घेतलेला आहे. इकडे माझा चेहरा ड्राय होतोय आणि इकडे मी ही क्रीम मिक्स करते छान. टर्मरिकचं असल्यामुळे हे ब्लीच येलो कलरचं आहे. बघू शकता फ्रेंड्स, पूर्ण आता मी मिक्स करून घेतलेला आहे आणि इकडे माझा चेहरा सुद्धा ड्राय झालेला आहे. बघायचा हात लावून कुठे ओला आहे का. आपला चेहरा 100% ड्राय झालेला पाहिजे. माझा चेहरा पूर्ण ड्राय झालेला आहे. तर आता मी इथे ब्लीच लावणार आहे.
लावताना या दिशेने ब्लीच लावायचंय. ब्लीच लावल्यानंतर आपल्या चेहऱ्याला थोडीशी चुणचुण होते. डोळ्यातून पाणी येत असेल तर ते तिथेच पुसून घ्यायचंय, कारण जर ब्लीचला लागलं तर त्या ठिकाणी ब्लीच होत नाही. आणि लावताना डोळे, आयब्रोज आपल्या डोळ्यांना आणि आयब्रोजला लागून देऊ नका. त्यामुळे सगळे आपल्या मानेला कव्हर करून घ्यायचे. ब्लीच कानांना देखील लावायचंय, नाहीतर कान आपलं ब्लीच होणार नाही आणि पूर्ण चेहरा जर ब्लीच झाला तर चेहरा गोरा दिसेल आणि कान आपला काळा दिसेल. त्यामुळे कानाला सुद्धा ब्लीच लावायचंय. बघू शकता फ्रेंड्स, आता मी पूर्ण ब्लीच लावून झालेला आहे. आता मी इथे 10 ते 15 मिनिटं वेट करणार आहे. हे बघा फ्रेंड्स, इथे 15 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. माझं ब्लीच झालंय की नाही ते मी आता चेक करणार आहे ह्या हेअर रिमूव्हर ने. बघू शकता फ्रेंड्स, इथले हेअर्स माझे सोनेरी रंगाचे झालेत, म्हणजे माझं इथं ब्लीच झालेलं आहे. तर मी आता हे काढून टाकणार आहे. काढताना मी डायरेक्ट वाईपअप नाही करणार, आधी याने पूर्ण ब्लीच काढून घेणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, वाईपअप करताना जो आपल्याला त्रास होणार आहे तो कमी होणार आहे. त्यामुळे आधी याने काढून घेते आणि नंतर मग मी वाईपअप करणार आहे. मी काढून घेतलेला आहे. आता मी हा एक कॉटन घेतलाय, ओला करून घेतलाय, पूर्ण वाईपअप करून घेणार आहे छान. बघू शकता फ्रेंड्स, पूर्ण वाईपअप केल्यानंतर चेहऱ्यामध्ये ग्लो आलेला आहे. असं तुम्ही सुद्धा करू शकता घरच्या घरी. तुमच्या चेहऱ्याला जो काय ब्लीच सूट होणार आहे तो तुम्ही आणायचा आणि घरच्या घरी ब्लीच करायचं आहे. मी तुम्हाला प्रमाण दाखवलेलेच आहे, त्या प्रमाणात घ्यायचं आणि ब्लीच करायचं. जर नाही लक्षात आलं तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा, मी तिथे उत्तर तुम्हाला देईल. किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जे काही नवीन नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.